नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे 21 ऑक्टोबर. तर राज्यामध्ये 21 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. तर हा पाऊस काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आता उद्या दिनांक आहे 21 ऑक्टोबर. तर राज्यामध्ये आपल्याला उद्या 21 तारखेला राज्यामध्ये पावसाचे काही भागामध्ये या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. तर उद्या 21 तारखेला दुपारनंतर राज्यातील जे आपला जळगावच्या भागामध्ये जसे जे आहे जळगाव, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी, दापोली आणि मुंबईच्या परिसरामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची सरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्याच्या दरम्यान. आणि सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला मराठवाड्यातील काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि तसेच रात्रीच्या दरम्यान सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची सरी पाहायला मिळणार आहे. फार काही जास्त मोठा पाऊस उद्याच्या दरम्यान राहणार नाही. पावसाचे प्रमाण हे थोडंफार हलका ते रिमझिम स्वरूपाच्या या ठिकाणी राहील. तर राज्यामध्ये आता 22 तारखेला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये आणि कोकणपट्टीमध्ये पावसाची शक्यता राहील. आणि 23 तारखेपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर हा वाढणार आहे. म्हणजे 21 आणि 22 तारखेला पावसाचा जोर फक्त जे आहे थोडाफार रिमझिम काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. आणि 23 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर वाढेल. 23 तारखेला जे आहे ठिकठिकाणी चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. 23 तारखेला दुपारनंतर ते जवळजवळ रात्रीपर्यंत पुणे भागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, मुंबई, अहिल्यानगर या भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला 23 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हा या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे 23 तारखेला पावसाचा जोर या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी वाढेल. मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा झाला, अहिल्यानगर जिल्हा झाला, छत्रपती संभाजीनगर, लोणार आणि अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो 23 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर जास्त वाढणार आहे. मराठवाड्यामध्ये आणि फक्त उत्तर महाराष्ट्राचे जिल्हे सोडून इतर सगळीकडे आपलं जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहील. त्यामध्ये मराठवाडा, पुणे, मुंबई, कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र या आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 23 तारखेच्या दरम्यान पावसाला या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जी काही शेतीची कामे करायची असेल ते शेतकऱ्यांनी येत्या 2 दिवसामध्ये करून घ्यावीत. कारण की 21 आणि 22 तारखेच्या दरम्यान राज्यातील वातावरण हे थोडंफार फक्त ढगाळ वातावरण राहील. परंतु 23 तारखेला जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे. तसेच जे आहे 24 तारखेला सुद्धा जे आहे राज्यामध्ये तसेच वातावरण राहणार आहे. 24 तारखेला सुद्धा राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. ते 24 तारखेला तसेच 25 तारखेला राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील. जसा म्हणजे पावसाचे प्रमाण हे चांगले राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे काही नुकसानसुद्धा होऊ शकते. कारण की नुकसानदायक पाऊस येणार आहे. यामध्ये हा जो पाऊस आहे जवळजवळ 28 तारखेपर्यंत राहील. 28 तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो जे आहे राज्यामध्ये 23 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा पाऊस मराठवाड्यामध्ये सुद्धा राहणार आहे. मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. तसेच पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर भाग, तुळजापूर, धाराशिव, सांगली, सातारा या भागामध्ये सुद्धा आपल्या जे पावसाची शक्यता आपल्याला 23 तारखेला पाहायला मिळेल. आणि तसेच मुंबई, पुणे, कोकणपट्टी, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, राजापूर, सावंतवाडी, बेलगाव या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आता झालं की उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. म्हणजे त्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये 25 तारखेपासून पाऊस राहील. आणि 23 तारखेला आणि 24 तारखेला मराठवाड्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. विदर्भातील नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, चंद्रपूर, पुष्यप या भागामध्ये सुद्धा म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जी काही आपली शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. कारण की 23 तारखेपासून म्हणजे शेतकऱ्यांना फक्त आता 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे. या 2 दिवसामध्ये तुम्हाला काही तुमची शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या 2 दिवसामध्ये पूर्ण करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये 23 तारखेपासून म्हणजे 23, 24 आणि 25 तारखेच्या दरम्यान म्हणजे 23 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता
आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, राज्यातील हा जो आपण अंदाज दिलेला आहे, हा शेतकऱ्यांना सतर्क म्हणून या ठिकाणी अंदाज दिलेला आहे। यामध्ये सध्या आता दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये सध्या 21 आणि 22 तारखेपर्यंत पावसाला या ठिकाणी उघडीप राहणार आहे। परंतु 23 तारखेपासून जसं की आपण सांगितलं, 23 तारखेला दुपारपासूनच पावसाला सुरुवात होईल। दुपारपासून ते रात्रीपर्यंत 23 तारखेला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे। काही पिकांचे शेतकऱ्यांचे नुकसानसुद्धा होऊ शकते, कारण की हा नुकसानदायक पाऊस असणार आहे। काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकतो। त्यामध्ये हा जो पाऊस आहे जवळजवळ संपूर्ण मराठवाड्यामध्ये राहील। आल्यानगर भागामध्ये पुणे जिल्हा, मुंबई पुणे या सगळीकडे आपलं जे हा पाऊस 23 तारखेपासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जसं की आपण आता सांगितलं की राज्यामध्ये पावसाचा जोर 23 तारखेपासून वाढणार। 23 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊसाचे वातावरण राहणार आहे। 28 तारखेच्या नंतर पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी व्हायला सुरुवात होईल। परंतु 23 ते 28 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये शेतकऱ्यांचे जे आहे शेतीची पिकांचे नुकसानसुद्धा होऊ शकते। काहीचा कापूस वगैरे राहिलेला असेल त्यांनीसुद्धा आपला कापूस या ठिकाणी त्या 2 दिवसामध्ये एसिंग घरी आणावा, कारण की 23 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे। जसं गेल्या आता काही दिवसापूर्वी जसा पाऊस झाला होता, अतिवृष्टी काही भागामध्ये झाली होती मराठवाड्यामध्ये, तसेच अतिवृष्टी म्हणजे तसाच पाऊस आपल्याला आता सध्या पाहायला मिळणार आहे। 23 ते 28 तारखेच्या दरम्यान हा पाऊस नुकसानदायक असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जी शक्यतो आपली जी कामे असे राहिली असेल शेतकऱ्यांची, आपली शेतीची कामे या लवकरात लवकर या ठिकाणी उरकून घ्यावीत, कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यामुळे आपण हा अंदाज शेतकऱ्यांना दिलेला आहे। तर तुम्हाला आमचा हा अंदाज आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो जे आहे, राज्यामध्ये जसं की आपण सांगितलं की 23 तारखेला हा जो पाऊस आहे फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये नसणार आहे, खानदेशच्या भागामध्ये नाही। फक्त हा जो 23 तारखेला पावसाला 23 आणि 24 तारखेदरम्यान जो पाऊस पडणार आहे, हा विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लोणार, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, आल्यानगर, मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। परंतु सगळ्यात जास्त हा जो पाऊस जाणार आहे, हा पाऊस आल्यानगर भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या 4 जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाचा जोर हा जास्त राहील। त्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल। नंदुरबार भागामध्ये काय पावसाचे वातावरण 23 तारखेला राहणार नाही। 23 आणि 24 तारखेला सुद्धा आपल्याला जे आहे नंदुरबारच्या भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। राज्यामध्ये जो पाऊस पडणार फक्त नंदुरबार जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता या ठिकाणी, म्हणजे त्या भागामध्ये पाऊस पडणार नाही। त्यामुळे तेथील काही शेतकऱ्यांनी चिंता करायची काही गरज नाही, कारण की हा जो पाऊस पडणार आहे फक्त नंदुरबारच्या भाग सोडून, नंदुरबार जिल्हा सोडून इकडे सगळीकडे पडणार आहे। फक्त नंदुरबारच्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी राहणार नाही। 23 ते 28 तारखेच्या दरम्यान फक्त 25-26 तारखेच्या दरम्यान थोडाफार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो जे आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो, हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।